नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे तुमचं परिवर्तन महाराष्ट्र बोर्ड या युट्यूब चॅनल वरती। तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण 8वी NMS चा जो इतिहासाचा सिलेबस आहे या 15 दिवसांमध्ये कव्हर करणार आहोत। तर आज आपण पाहणार आहोत 8वी चा पहिला धडा इतिहासाची साधने। यावरचे पूर्ण MCQ क्वेश्चन जे NMS बुक मध्ये आहेत ते इथं आपण सॉल्व्ह करणार आहोत। तर बघा, इतिहासाची साधने या पहिल्या धड्यावरती काही MCQ आहेत ते इथं आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत। तर ठीक आहे, वेळ न लावता आपण सुरू करूयात। या ठिकाणी बघा, पहिला क्वेश्चन आपल्याला सांगितलं की वेगळा घटक ओळखा। तर यामध्ये जर बघितलं, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, नियतकालिके, पत्रव्यवहार आणि जलसे यामध्ये वेगळा घटक काय? तर ऑप्शन नंबर 1 आहे नियतकालिके, दुसरा आहे पत्रव्यवहार, तिसरा आहे जलसे, चौथा आहे परदेशी व्यक्तींच्या नोंदी। तर तुम्हाला सांगितलं होतं की हे जे सगळे आहेत हे काय आहेत? हे लिखित साधने आहेत इतिहासाचे, पण जलसे हे लिखित साधने येत नाहीत, म्हणून याचं जे आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 असणार आहे। ठीक आहे, तर तुम्हाला कुठल्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर पुढे क्वेश्चन आणि त्याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका, मग ती चेक करून मी तुम्हाला सांगत राहतो। आता बघा, गटात बसणारा पर्याय निवडा म्हणतात, बसणारा विचारला या, न बसणारा विचारला नाही। तर राजवाडे हे काय आहे? इतिहासाचं भौतिक साधन आहे। स्मारके सुद्धा इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये येतात, पुतळे भौतिक साधनामध्ये येतात, पदके सुद्धा इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये येतात। मग ह्या 4 ऑप्शन पैकी कुठलं ऑप्शन हे इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये येतं? तर यामध्ये ऑप्शन येतो ऑप्शन नंबर 2, जे की इतिहासाचं भौतिक साधन आहे। किल्ले काय आहेत? इतिहासाचे भौतिक साधन आहे। ठीक आहे, भौतिक साधनामध्ये येतं। बट हे आत्मचरित्र, कलापथके, नियतकालिके हे इतिहासाचे लिखित साधने आहेत, म्हणून हे ऑप्शन नाही येणार। आता लोककथा आणि लोकगीते, मुलाखती आणि ओव्या हे काय आहेत रे? तर हे आहेत इतिहासाचे जे म्हणतो आपण मौखिक साधने, जे आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या तोंडून सांगत असतो ते म्हणजे आपल्या तोंडून सांगतो त्याला मौखिक साधन असं म्हणतो आपण। तर यामध्ये आपल्याला काय येईल? पोवाडे। हे पोवाडे तुम्हाला माहित आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये भरपूर पोवाडे म्हटले जायचे, तर हे काय इतिहासाच्या मौखिक साधनामध्ये येतं, म्हणून याचा ऑप्शन नंबर 2 असणार। आता क्वेश्चन जो 5 आहे आपल्याकडे, खालील वृत्तपत्रांमधील कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नाही असं वृत्तपत्र आपल्याला विचारलेलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्र, जनता जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्र सुरू केलं। समता हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच वृत्तपत्र आहे, ज्याला आपण न्यूजपेपर म्हणतो। आणि मूकनायक हे तर किती फेमस न्यूजपेपर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परंतु केसरी हे जे वृत्तपत्र आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं नव्हतं, म्हणून ऑप्शन नंबर 3 असणार। कारण केसरी हे जे वृत्तपत्र आहे हे बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेलं होतं, म्हणून हे ऑप्शन नाही नसणार आहे। आता आपल्याकडे प्रश्न 6, यामध्ये काय सांगलंय की योग्य पर्याय निवडा। तर क्रांतिकारकांची निवासस्थाने दिलीत बघा, भौतिक साधने। ते आता हे जे क्रांतिकारकांचे निवासस्थान आहेत हे कशामध्ये येतं? भौतिक साधनात। मग तसंच आपल्याला लिखित साधनामध्ये एवढ्यापैकी काय येईल? ठीक आहे, लिखित साधनामध्ये एवढ्या ऑप्शन पैकी काय येईल? स्मारके भौतिक साधने आहेत, वास्तू ही सुद्धा भौतिक साधने आहेत, वृत्तपत्रे ही लिखित साधने आहेत। बरोबर आहे, वृत्तपत्रे काय आहेत? लिखित साधने आहेत। स्फूर्तिगीते हे सुद्धा काय येतं? मौखिक साधने आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 3 ह्या क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर असणार आहे। चला, लिखित साधनं पुस्तके येतात, बरोबर आहे। तसंच मग मौखिक साधनाला काय येणार? तर जसं पोवाडे, ओव्या म्हटलं जातं हे काय येतं? मौखिक साधने आहेत, म्हणून याचा ऑप्शन नंबर 2 असणार। आता प्रश्न 8 आपल्याकडे आहे, सेवाग्राम आश्रम वर्धा येथे कोणाची माहिती आहे? तिथं महात्मा गांधीजींबद्दल आहे। तर सेल्युलर जेल जो आहे अंदमानचा, तो इथं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संबंधात आपण वाचलेला आहे या धड्यामध्ये, म्हणून याचा ऑप्शन नंबर 4 असणार आहे। आणि प्रश्न 9 जो आहे, वेगळा घटक ओळखा। तर याचं कोण सांगतंय आन्सर? चला कमेंट मध्ये सांगा बरं लवकरात लवकर। काय आहे बघा, कल्पतरू आहे, दिनबंधू आहे, अमृत बाजार पत्रिका आणि ज्ञानप्रकाश। तर या 4 मध्ये जर बघितलं, कल्पतरू हे जे आहे हे ऑप्शन वेगळं असणार आहे, कारण दिनबंधू हे न्यूजपेपर आहे, अमृत बाजार सुद्धा एक न्यूजपेपर आहे, ज्ञानप्रकाश न्यूजपेपर आहे, म्हणजे एक काय लिखित साधने आहेत, पण कल्पतरू त्यामध्ये नाही आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचा आन्सर असणार आहे। आता आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे, चला पुढचे प्रश्न बघूया आपण। बघा, प्रश्न क्रमांक 10। आता या प्रश्न क्रमांक 10 मध्ये आपल्याला विचारले काय की जे खालीलपैकी चूक किंवा बरोबर जोड्या ओळखा। आता बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं, त्याचबरोबर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या प्रकारचं एक मासिक सुरू केलं होतं, आणि डॉक्टर गोपाळ हरी देशमुख
यांचं जे केसरी इथं वृत्तपत्र नसणार नाही, कारण केसरी तुम्हाला सांगितलं हे केसरी वृत्तपत्र कुणी लिहिलेलं आहे, तर बाळ गंगाधर टिळक, डायरेक्ट आपण टिळक असं लिहू शॉर्टकट मध्ये, तर यांनी लिहिलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे सुद्धा वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं आहे. म्हणून 3 नंबरचं चूक असणार, बाकीचे सगळे बरोबर असणार. तर बघा 3 नंबर चूक कुठे आहे, तर 3 नंबर जे आहे इथं चूक आपल्याला कुठे दिसते का, तर ही आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, कारण तिसरं चूक, बाकी 1 2 4 हे बरोबर आहेत. ठीक आहे. आता बघा 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा आगळा आविष्कार कुठला, हे आपण जेव्हा धडा वाचून घेतला होता त्यावेळेस सगळ्यात शेवटच्या पेजवरती सांगितलं होतं की 20व्या शतकातला सगळ्यात आगळा वेगळा असा आविष्कार म्हणजे तो म्हणजे चित्रपट, ज्याला आपण फिल्म इंडस्ट्रीज म्हणतो आताच्या काळाला. तर तो चित्रपट जे म्हणतो हे त्याचा आन्सर असणार आहे. आणि आता बघा गटात बसणारा योग्य पर्याय निवडा, तर काय असणार आहे गटात बसणारा योग्य पर्याय, तर बहिष्कृत भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं एक वृत्तपत्र आहे. प्रबुद्ध भारत हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं पत्र आहे. आणि जनता हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच एक वृत्तपत्र आहे. मग मूकनायक हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच एक वृत्तपत्र आहे, म्हणून याचा ऑप्शन नंबर 2 असणार. बाकीचे प्रभाकर, गुलामगिरी सुधारक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले वृत्तपत्र किंवा कुठलेही लेख नाहीत. तर खालील योग्य अयोग्य विधाने ओळखा. प्रश्न क्रमांक 13 सांगायचं आहे आपल्याला की याच्यातलं चूक कुठं आहे आणि बरोबर कोणतं आहे. तर नकाशा इतिहासाचे महत्वाचे साधन आहे, अगदी बरोबर. ठीक आहे. त्यानंतर नकाशा हा इतिहासाचे भौतिक साधन. बघा नकाशा इतिहासाचं भौतिक साधन कसं काय असू शकतं रे, कारण नकाशा तरी लिखित साधन आहे, लिहिलेला असतो, नकाशा आपण काढलेला असतो, म्हणून ते भौतिक साधनामध्ये येणार नाही, ही चूक येणार. आता सर्वे ऑफ इंडिया या विभागाने भारताचे सर्व काय केले आहेत, नकाशे तयार केले आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. नकाशावरून आपणास एखाद्या ठिकाणचे बदलणारे स्वरूप अभ्यासायला येते, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे 1 3 4 हे बरोबर आणि 2 नंबरचं जे असणार आहे हे चुकीचं असणार आहे. मग असा ऑप्शन आपल्याला कुठे दिसतंय का, अच्छा ऑप्शन दिले नाहीत. ठीक आहे, डायरेक्ट याचं काय करायचं आपल्याला, ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे, हे आन्सर असणार आहे. चला प्रश्न 14व्या कडे जाऊ. 14वा काय सांगते आपल्याला, खाली दिलेल्या कोणते साप्ताहिक आहे. बघा आपल्याला तुम्हाला माहित पाहिजे, आपण जेव्हा धडा वाचून घेतला होता त्यामध्ये आपण बघितलं होतं की साप्ताहिक कुठले आहेत, मासिक कुठले आहेत. म्हणजे मासिक म्हणजे काय, जो महिन्याला एकदा प्रकाशित होतो, साप्ताहिक म्हणजे आठवड्याला एकदा प्रकाशित होतो. ठीक आहे, तर यामध्ये साप्ताहिक जे आहे हे प्रभाकर हे जे साप्ताहिक आहे. आता जनता हे एक वृत्तपत्र आहे त्यामुळे नसणार नाही. प्रबुद्ध भारत सुद्धा एक वृत्तपत्र आहे. निबंधमाला हे एक आहे, एक प्रकारचं मासिक आहे. पण प्रभाकर हे आठवड्याला एकदा म्हणजे साप्ताहिक आहे प्रकाशित होणार. आता सहसंबंध ओळखून प्रश्न 15वा बघा, सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडायला सांगितले आपल्याला. यामध्ये काय करायचंय, छायाचित्र जे आहे तर एक दृक साधन आहे. दृक म्हणजे काय, दिसणे, सरळ सरळ डोळ्याला दिसत आहे आपल्याला, बरोबर आहे. छायाचित्र म्हणजे फोटोग्राफ्स आपल्याला दिसतात. तर मग चित्रपट हे कशा प्रकारचं साधन आहे, दिसतंय सुद्धा. चित्रपट म्हणजे काय, फिल्म. तर एखादी जर तुम्ही मूवीज बघली, पिक्चर बघला, ठीक आहे, तर त्यामध्ये आपल्याला जो आहे एखादं चित्र दिसत पण आहे आणि त्याचा आवाज पण येत आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणणार, दृक श्राव्य साधन. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार आहे. दृक म्हणजे दिसणे आणि श्राव्य म्हणजे ऐकायला पण येणे. ठीक आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. प्रश्न क्रमांक 16 सांगायचं तुम्हाला. छायाचित्रण म्हणजे फोटोग्राफ जे आहेत दृक साधन आहे म्हणजे दिसतंय, बरोबर आहे, फोटोग्राफ दिसतात, एकदम बरोबर आहे. तर रेडिओ हे दृक साधन आहे. तर रेडिओवर जे आहे आपल्याला दिसतंय का रे बाबांनो, पूर्वीच्या काळी तुम्ही बघितले असेल आपल्या घरी आपल्या वडिलांनी किंवा आजोबांनी रेडिओ आणले असतील, तर रेडिओवर आपल्याला कुठले चित्र दिसत नाही, फक्त ऐकायला येते, ते श्राव्य साधन आहे, म्हणून ही जोडी चुकीची असणार. ध्वनिमुद्रण म्हणजे जे रेकॉर्डिंग म्हणतो आपण, हे श्राव्य साधन आहे म्हणजे ऐकायला येतं, हे पण बरोबर आहे. चित्रपट दृक श्राव्य साधन आहे, बरोबर आहे, फक्त ऑप्शन नंबर 2 ही चुकीचं असणार आहे. म्हणून याचं जे आन्सर असणार आहे, आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. आता प्रश्न 17वा बघा. डॉट डॉट यांनी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्त मोडली. ऑप्शन सुद्धा बघायची गरज नाही, पूर्व तुम्हाला हे माहितच असायला पाहिजे की दादासाहेब फाळके यांनी चित्रपट सृष्टीची जे मुहूर्त जे काय म्हणतो आपण रोवली आहे, मुहूर्त मेढ म्हणजे त्यांनी सुरुवात केली आपल्या भारतामध्ये. ठीक आहे, तर याचं जे उत्तर असणार आहे दादासाहेब फाळके असणार आहे. आणि वेगळा घटक ओळखा. यामध्ये काय दिले आपल्याला, इतिहासाची साधने. बघा इतिहासाची साधने 3 प्रकारचे असतात सांगितलं होतं, भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. तर साधने इथं वेगळा घटक रासायनिक येणार. तर रासायनिक साधने कधी ऐकलेत का तुम्ही, नाही. आपला जो पूर्ण धडा वाचला आपण त्या पूर्ण धड्यात कुठंच रासायनिक साधने नव्हते, बरोबर आहे. रासायनिक खत ऐकलं असेल तुम्ही, साधने येणार आहेत. म्हणून वेगळा घटक इथं ऑप्शन नंबर 2 येईल याचं उत्तर. वेगळा घटक जो आहे रासायनिक आहे,
हे त्याचा आन्सर असणार आहे. चला पुढचे प्रश्न बघूयात आपण. बघा तुम्हाला कुठे कुठे स्क्रीनशॉट घ्यायची गरज पडत असेल तर स्क्रीनशॉट घेत जा. मी जरा बाजूला होत असतो, व्हिडिओ पॉज करायचा आणि स्क्रीनशॉट घेत जा. चला पुढचे प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक जो आहे आता आपल्याला पुढचे बघायचे 18च्या पुढचं. ठीक आहे. 19वा प्रश्न बघा काय दिलेला आहे की मुंबई बंदराचे मूळ आराखडे कोणत्या विभागाकडे आहेत. ठीक आहे. सर्वे ऑफ इंडिया का मुंबई पोर्ट ट्रस्ट विभाग का राष्ट्रीय अभिलेखागार का मुंबई अभिलेखागार. याचा ऑप्शन नंबर 2 असणार आहे. कारण आपण धडा वाचून घेतला तेव्हा बघितलं की मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. ठीक आहे. नंतर वस्तू आणि वास्तू इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये येतं. ठीक आहे. हे भौतिक साधनं आहेत. ऑप्शन नंबर काय येणार मग ऑप्शन नंबर 1. तर आता 21वा प्रश्न बघा. पुणे येथील ... मध्ये गांधी संग्रहालय. पुण्यामध्ये गांधी संग्रहालय कुठे आहे. आगा खान पॅलेस. आपण बघितलं होतं त्या धड्यात. बघा याचं म्हणणं काय येणार आहे मग ऑप्शन नंबर 2. आता प्रश्न 22वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये कोणते वृत्तपत्र म्हणजे न्यूजपेपर सुरू केले. तर 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. ठीक आहे. तर आता प्रश्न 22वा झाला. 23वा बघूत आपण. काय सांगितले खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. आता इतिहासकालीन तुरुंग तत्कालीन गुन्हेगारीची माहिती देतात. बघा अगोदरचे जे सुरुवातीचे म्हणजे जुने जे जेल म्हणतो आपण इतिहासकालीन जे जेल होते ज्याला आपण तुरुंग म्हणतो ही गुन्हेगारीची माहिती न देता आपल्याला तिथल्या त्या काळच्या आर्थिक परिस्थितीची माहिती देतात. त्या काळच्या स्थापत्य कलेची माहिती देतात. म्हणून गुन्हेगारीची माहिती याच्यामध्ये येणार नाही. हे चुकलं. इतिहासकालीन वस्तूंना भेट दिल्यानंतर आपल्याला स्थापत्य शास्त्राची माहिती मिळते. हे बरोबर आहे. पुतळ्यावरून आपणास त्या काळातील राज्यकर्त्यांचे जीवनपट कळतो. हे पण बरोबर आहे. विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली स्मारके घटनेशी निगडीत व्यक्तींची माहिती देतात. हे पण बरोबर आहे. म्हणून याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. हे जे चुकीची जोडी आहे. आता खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा म्हणून सांगितले आपल्याला. तर यामध्ये बघा वृत्तपत्रे ही इतिहासाचे भौतिक साधने आहेत. भौतिक साधने असतात का रे वृत्तपत्रे. आता वृत्तपत्रे तर लिहिली गेली आहेत म्हणून लिखित साधनामध्ये येणार. म्हणून हे चुकीचं असणार आहे. हेच त्याचा आन्सर. ठीक आहे. आता वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधन करतात. अगदी बरोबर आहे. समाजामध्ये प्रबोधन आणतात घडून. वृत्तपत्रांमधून समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. अच्छा हे पण बरोबर आहे. वृत्तपत्रांमधून एखाद्या घटनेविषयी मान्यवरांचे मतमतांतरे वाचण्यास मिळतात. हे पण बरोबर आहे. मग चुकीचं काय ऑप्शन नंबर 1 तेच आपलं आन्सर असणार आहे. ठीक आहे. हे काय असणार आहे आपलं आन्सर असणार आहे. बघा प्रश्न 25वा. टिंबटिंब या विभागाने भारतात शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करून नकाशे तयार केले आहेत. आपण जो धडा वाचला त्यामध्ये बघितलेला आहे की सर्वे ऑफ इंडिया याकडे आपल्या भारतातले वेगळ्या वेगळ्या प्रांताचे वेगळ्या वेगळ्या शहराचे नकाशे आहेत इथं. म्हणून याचा ऑप्शन नंबर 3 उत्तर असणार आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3. चला आता प्रश्न क्रमांक 25 पर्यंत झाले. याचा हवा तर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊ शकता तुम्ही. बाजूला होतो मी. व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेत जा जिथं गरज आहे तिथं तुम्हाला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक जो आहे आपण 26वा. काय सांगले मुंबई येथील मनी भवनाला भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तीच्या इतिहासाची माहिती मिळते. आपल्याला माहित आहे मुंबई मनी भवन येथे महात्मा गांधीजींच्या जे आहे इथं आपल्याला माहिती मिळते. ठीक आहे. आता खालीलपैकी योग्य अयोग्य वाक्य ओळखा. तर पोवाड्यामधून ऐतिहासिक घटनेची माहिती मिळते. अगदी बरोबर आहे. ब्रिटिश आमदानीत क्रांतिकारकाच्या पराक्रमावर पोवाडे रचले गेले. बरोबर आहे. सत्यशोधक समाजाने शोषित वर्गातील जागृतीवर पोवाडे लिहिले आहेत. बरोबर आहे. पोवाड्यांमधून प्रेरणा व चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. चारही बरोबर आहेत. तर या चारही बरोबर असल्यामुळे इथं ऑप्शन बघा चारही सर्व पर्याय बरोबर. म्हणून याचं जे उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न 28वा. विसंगत घटक ओळखा. तर इतिहासाची आधुनिक काळातील साधने. आधुनिक काळातील म्हणजे काय जे म्हणतो मॉडर्न जे इतिहास असणार आहे आपला हिस्ट्री असणार आहे त्यामधले जे काही साधने आहेत ते आपल्याला सांगायचे. तर छायाचित्र झाले, ध्वनिमुद्रित झाले, चित्रपट झाले, हे सगळे काय इतिहासातील आधुनिक काळातील साधने आहेत. पण लोकगीते हे मौखिक साधने आहेत त्यामुळे हे येणार नाही. म्हणून वेगळा घटक काय असणार ऑप्शन नंबर 2. तर याचं जे आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2 असणार आहे. ठीक आहे. हे त्याचा आन्सर. आता गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून बघा कोणता साप्ताहिक सरळ सरळ सांगायचं प्रभाकर यांचा साप्ताहिक होता. साप्ताहिक एकच होता अख्ख्या धड्यामध्ये साप्ताहिक एक दिसेल तुम्हाला प्रभाकर. इथं ऑप्शन नंबर मध्ये कुठे दिसतोय डायरेक्ट त्याला क्लिक करून टाकायचा आन्सर नंबर 1. ठीक आहे. काय सांगलेलं प्रश्न तरी वाचून घेऊ. गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यामधून सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर भाष्य केलेले आहे. तर बघा ऑप्शन नंबर 1 आहे प्रभाकर. त्यानंतर खालीलपैकी योग्य अयोग्य वाक्य ओळखा. चुकीचं बरोबर काय ते ओळखायचंय.
तर ध्वनिमुद्रित म्हणजे रेकॉर्डिंग्स हे इतिहासाचे श्राव्य स्वरूपाचे साधने, श्राव्य म्हणजे ऐकायला येते, ठीक आहे, म्हणून हे एकदम बरोबर असणार आहे. आधुनिक काळात नेत्यांची भाषणे, गीते ध्वनिमुद्रित हे आपल्याला माहित आहेत, जे रेकॉर्डिंग्स मध्ये आपल्याला उपलब्ध आहेत मोठ्या मोठ्या नेत्यांची भाषणं, हे पण बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3, नेत्याच्या जीवनावरील चित्रपट सुद्धा श्राव्य स्वरूपाचे साधन आहे, हे श्राव्य स्वरूपाचं साधन नाही, हे चुकलं. म्हणजे फक्त 1 आणि 2 बरोबर, तिसरं चूक. तरी कुठे दिसते बघा तुम्हाला पर्यायामध्ये 1, 2 योग्य आणि तिसरं अयोग्य, म्हणून याचा ऑप्शन नंबर 2 असणार. अशा प्रकारे एकूण 30 प्रश्न होते या आपल्या इतिहासाच्या साधने इतिहासामधल्या पहिल्या धड्यावरती. हे 30 ला 30 प्रश्न इथं आपण सोडून घेतलेत. विद्यार्थी मित्र, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपले जे असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट करा की अशीच सिरीज तुम्ही कंटिन्यू ठेवा सर. तुमच्यासाठी पूर्ण इतिहासाचा सिलेबस मी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला युट्यूबवरती फ्री मध्ये शिकवणार आहे. तर इथं आपण थांबूयात विद्यार्थी मित्र. धन्यवाद. जय हिंद.